नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री निवृत्ती भाऊ शिंदे, गाव कविटखेडा, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 600 झाडांचा पहिल्या वर्षी आपण या बागेला 24 जानेवारी 2026च्या हिशोबाने पानगळ घेतलेली होती। आज या प्लॉटला जवळपास 7 महिने पूर्ण झालेले आहे। आपला माल मागील 7 महिन्यापासून श्री बायो एस्टेटिकच्या माध्यमातून वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर हा केलेला आहे। आपण ज्येष्ठ 12 या प्लॉटमध्ये काम करत होतो। बेसल डोसच्या माध्यमातून आपण इंडिरूट क्रिया पावडर, हॅलोचेक या उत्पादनांचा वापर केलेला आहे। फूल आणि सेटिंग होण्यासाठी आपण बीटी गोल्ड, सी प्लॅटिनो, MSK, न्यूट्रिक्सेलेस या उत्पादनांचा वापर हा केलेला आहे। त्याच वेळेस आपण मागील 2-3 महिन्यापासून आपल्या या पंचक्रोशीमध्ये तेल्या आणि बॅक्टेरियल ब्लाइटचा मोठा प्रादुर्भाव आपल्या या परिसरामध्ये जाणवत होता। अशा वेळेस आपण दर 10 ते 15 दिवसाच्या गॅपने फ्लोझो आणि मायक्रोमॅग्नम या 2 उत्पादनांचा वापर हा केलेला आहे। आणि तसेच मर आणि विल्टिंग, फ्युझारियम, कोलेटोट्रिकम, पिथियम सारख्या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी आपण ट्रायकिंग, टेकी गोल्ड या उत्पादनांचा वापर हा केलेला आहे। तसेच मालाला जी राऊंड कलर शायनिंग आलेली आहे, जी साईज आपल्याला बनलेली आहे 400 ग्रॅम, 350 ग्रॅम, 400 ग्रॅमपर्यंत, जर आपण मालाची साईज बघितली आणि जो कलर बघितला, जो लस्टर बघितला, हा संपूर्ण रिपोर्ट MSK, न्यूट्रिक्सेलेस, MSK हॉर्टिफ्लोराचा रिपोर्ट आहे। तर मी तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना खास करून सूचित करेल की आपण श्री बायो उत्पादनांचा, वेगवेगळ्या उत्पादनांचा जो वापर केला, नक्की शाश्वत शेती उत्पन्न निर्मिती होईल। मी काकांना आपले अनुभव विचारेल की आपण कोणकोणते प्रोडक्ट वापरले, काय आपला अनुभव वाटला बाबा, काय ट्रीटमेंट कशी वाटली आपल्याला? ट्रीटमेंट तर एकदम योग्य वाटली सर. म्हणजे मला तेलाची जास्त भीती होती. एक तर जमीन आमची काळी आहे ना. मला तर बऱ्याच जणांनी सल्ला दिला होता की तुम्ही इकडे हे लावूच नका बा, पण तुम्ही आल्यामुळं मला बरं वाटले. नाही तर हे पहिलं पिकं निघालं असं वाटलं नव्हतं मला. आपल्या बागेत काही दिसू राहिला का तेल आपले वगैरे? झाडं नाही, एवढ्या पावसाचं नाही काही. मागे आपल्या प्लॉटला थोडासा 10% गारपिटीचा प्रादुर्भाव झाला होता आणि अशा वेळेस तेल्या हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो। आपल्या प्लॉटला दिसू राहिला का तेल्या? कुठंच नाही सर. आपण प्लॉटची कंडिशन आधी मी एकदा घेतलं होतं सर हे, पण ते त्याल्यामुळेच मला ते काढून टाकावं लागलं. एकदा तुम्ही डाळिंब अगोदर लावलेला आहे? हा, ते त्याल्यामुळेच मला काढा, म्हणजे रावलं नाही म्हणतो तर लावू नको बाई असं. आपण यशस्वीपणे 100% माल आणलाय। जरी भाव आहे थोडे प्लस मायनस झालेले आहेत, चालूच राहतात ते. पण 100% किती माल निघेल एक अंदाजे आपला? माझा तर अंदाज 60 टन निघायला पाहिजे. 7 ते 7.5 टन माल निघेल। आपण मालाची क्वालिटी ही बघू शकता, 15 किलो जरी म्हटलं तरी 7-7.5 टन असं आरामशीर सहज माल निघेल, सहज माल निघेल। आपण मालाची क्वालिटी ही बघू शकतात या पद्धतीमध्ये। अतिशय जबरदस्त माल श्री निवृत्ती भाऊ यांनी मागील 7 ते 7.5-8 महिन्यापासून कंटिन्यू मेहनत कष्ट करून जबरदस्त माल हा पिकवलेला आहे। अतिशय सुंदर आहे आणि माल बघितल्यावरती खरं समाधान होतं। पैसे हे 100% होणार आहे, भांडवल हे 100% भेटणार आहे आपल्याला, पण माला पिकवल्यानंतर जे समाधान आपल्याला मनाला असं वाटतं की आपण माल बनवला आहे, या गोष्टीचा आनंद हा त्याहून मोठा आहे असं मला जाणवतं। खूप खूप आभारी, धन्यवाद.